नमस्कार. मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर धान्य चांगले उगवण्यासाठी मी काही टिप्ससुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आपण एक ओढणी जिथे आपण घट बसणार आहे त्याच्या पाठीमागे अशी मी लावून घेतलेली आहे. तुम्ही रंगीत कागदसुद्धा लावू शकता किंवा छान असं सजवू शकता. जिथे घटस्थापना करायची आहे तिथे पाट किंवा चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे रांगोळीने. तुम्ही हळदी कुंकवाने सुद्धा स्वस्तिक काढून घेऊ शकता. स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण हळदी कुंकू वाहणार आहोत, थोडीशी अक्षता वाहणार आहोत आणि आपण जो पाट घेतला होता तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि आपला जो पाट किंवा चौरंग आहे त्याच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. मी सफेद रांगोळीने रांगोळी काढते. रांगोळीमध्ये मी अगोदरच हळदी कुंकू टाकून ठेवते आणि त्याच्यानंतर मी रांगोळी काढलेली आहे. आता आपण धान्य घेणार आहोत. तर बाजारामध्ये सप्तधान्य मिळतं किंवा तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता. मी सप्तधान्य आणि गहू दोन्ही मिक्स करून घेत असते. जास्त प्रमाणात गहू घेतल्यामुळे काय होतं, आपलं जे धान्य असतं ना ते धान्य छान असं त्याला अंकुर येतं, म्हणजे धान्य छान पिकतं. हे जे धान्य आहे हे आपण भिजत ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी मी चिमूटभर हळद टाकणार आहे. तुम्ही ही 5 ते 6 तास भिजत ठेवू शकता किंवा रात्रभर भिजवून ठेवले तरी चालेल. आणि त्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं अर्धा तास सुकू द्यायचं असतं. तर आपण थोड्याच वेळासाठी हे भिजत ठेवणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोंब लवकर यायला पाहिजे तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवा. आता आपण हे धान्य बाजूला ठेवून देऊया. पाटावरती लाल कपडा अंथरायचा आहे. त्याच्यानंतर एक समय आपण प्रज्वलित करून घेणार आहोत. समयला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पूजाला सुरुवात करणार आहोत. सर्वात अगोदर आपण 2 विड्याची पाने घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपण गणपती स्वरूप सुपारी ठेवणार आहोत. तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल तर त्या मूर्तीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण सुपारीवरती गणपती स्वरूप मानून हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि एक फूल ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण अगोदर गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण इथे एक छोटीशी प्लेट घेणार आहोत. आपण एक संकल्प करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तो संकल्प सोडायचा असतो. संकल्प करताना आपण हातावरती पाणी घेणार आहोत. ओम केशवाय नमः असं म्हणून ते पाणी प्यायचं आहे. पुन्हा पाणी घ्यायचं आहे आणि ओम नारायणाय नमः असं म्हणून ते पाणी प्यायचं आहे. त्यानंतर ओम माधवाय नमः असं बोलून पाणी प्यायचं आहे. चौथ्यांदा हातावरती पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा अक्षता, हळद कुंकू आणि एक फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुम्ही आता घटस्थापनाचा संकल्प करताय, पण त्याचबरोबर तुम्ही अखंड दीप लावणार आहात का किंवा तुम्ही कलश स्थापना करणार आहात का, काही सेवा करणार आहात का, जसं दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करणार आहात का, ते तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं असतं. मी संकल्पाचं जे काही बोलायचं आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. तसंच मी तुम्हाला बोलूनसुद्धा दाखवणार आहे. मी रमा काश्यप गोत्राची. इथे मी काश्यप गोत्र बोललेले आहे. तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल तर तुम्हाला काश्यपऐवजी तुमच्या गोत्राचं नाव बोलायचं आहे आणि जर गोत्र माहिती नसेल तर काश्यप बोलायचं आहे. मी रमा काश्यप गोत्राची. माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविध ताप विरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचंचल अभेद्य शक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पाठ करण्याचा संकल्प करत आहे. आता तुम्ही जे काही पाठ करणार असाल दुर्गा सप्तशतीचे ते किती करणार आहात ते तुम्हाला यामध्ये सांगायचं आहे. असं बोलून आपण जो संकल्प केला आहे तो त्या प्लेटमध्ये आपल्याला सोडायचा आहे. ते जे पाणी आणि अक्षता असतील, फूल असेल ते आपण झाडाला वाहू शकतो. आता आपण घटस्थापना करूया. तर मी एक पत्रावळी घेतलेली आहे. काही जण टोपलीमध्ये घटस्थापना करतात तर काही जण केळीच्या पानावरती घटस्थापना करतात. आज मी तुम्हाला पत्रावळीमध्ये घटस्थापना करून दाखवणार आहे. एका स्टीलच्या ताटामध्ये मी ही पत्रावळी अशा पद्धतीने करून ठेवते, म्हणजे ती व्यवस्थित प्लेटच्या आकाराची होते आणि अशी खोलगट होते, जेणेकरून आपण त्यावरती व्यवस्थितपणे घटस्थापना करू शकतो. आता यामध्ये आपण माती टाकायची आहे. तर ही माती जी आहे ती आपण बाजारामध्ये आता नवरात्रीमध्ये माती विकत मिळते किंवा तुमच्या अंगणामध्ये छान माती असेल ती तुम्ही घेऊ शकता.
तर ही अंगणातली माती मी घेतलेली आहे. याच्यामध्ये आपोआप तुळस आली होती, तर तुळस मी काढून एका दुसऱ्या डब्यामध्ये ठेवली होती आणि मग त्याच्याच खालती माती मी घेतलेली आहे. थोडी जाडसर असं आपल्याला थर करून घ्यायचं आहे आणि मध्ये जे आहे तिथे आपण तांब्या ठेवणार आहोत, म्हणजे घट ठेवणार आहोत. त्यासाठी थोडीशी जागा करून ठेवायची आणि आजूबाजूला आपल्याला माती जास्त ठेवायची आहे. आता ही माती आपण बाजूला ठेवूया. तर इथे घटस्थापनेसाठी तुम्ही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा घेऊ शकता किंवा मातीचा सुद्धा घेऊ शकता. मी इथे स्टीलचा घेते. आमच्या इथे स्टीलचाच घेत असतो आम्ही नेहमी. तर त्याच बरोबर मातीचा घेतला ना तर खूप चांगला असतो, कारण की मातीचा यामध्ये आपण जेव्हा पाणी वगैरे टाकतो तेव्हा ते आपल्या धान्याला सुद्धा थेंब थेंब मिळत असतं. तर आता मी स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्हाला घट दाखवणार आहे. स्टीलच्या तांब्याला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक काढू शकता, ओम काढू शकता. त्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक सुपारी, एक नाणं, हळद कुंकू, अक्षता आणि फूल व्हायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्यावरती आपण नागवेलीची जी पानं आहेत, म्हणजे खाण्याची जी पानं आहेत ना, ती 5 किंवा 7 घ्यायची आहेत. तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालेल, ती पण शुभच असतात. आणि व्यवस्थित त्यांना असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण देवी स्वरूप मानून एक श्रीफळ म्हणजे नारळ यामध्ये ठेवायचं आहे. आदल्याच रात्री नारळ आणून ठेवायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याला थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर आपण ते असं या पद्धतीने याला ठेवलेलं आहे. त्यानंतर तर आपण इथे लाल लोकर घेतलेली आहे, त्याचे आपण इथे वेडी देणार आहोत. तर याचे आपण 7 किंवा 9 असे वेडे करायचे आहेत आणि हलकीशी एक गाठ मारून आपण हे ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला जो हा घट आहे हा आपण व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. हा घट आपण बरोबर ही जी माती आपण ठेवली आहे त्या मातीच्या बरोबर मध्ये आपल्याला ठेवायचा आहे. अगोदर पाहून घ्यायचं की घट हलत तर नाही ना, घट हलला नाही पाहिजे, व्यवस्थित ठेवायचं आहे. जर असं वाटलं की माती जरा बाजूला कमी वाटते तर पुन्हा आपण यामध्ये माती अशी थोडीशी टाकून घ्यायची आहे. आपण हे जे गहू घेतले होते ते गहू आपण त्यातलं जे पाणी ते पाणी काढून टाकायचं, थोडा वेळ ते सुकवायला ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे धान्य पेरायचं आहे. मी डायरेक्टच आता तुम्हाला दाखवण्यासाठी डायरेक्टच हे टाकत आहे, पण थोडा वेळ सुकायला ठेवायचे, अर्धा तास तरी, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते वापरायचे आहेत. सर्व टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती माती टाकायची आहे. माती खूपच जाडसर अशी नाही टाकायची. धान्य टाकल्याच्यानंतर हलकीशी अशी टाकायची आहे, जेणेकरून आपण जे धान्य टाकलेलं आहे ते धान्य वरती दिसणार नाही. आणि ते धान्य जर वरती दिसत असेल तर त्याला बुरशी लागते, पण जर ते मातीच्या खाली असेल तर मातीची जी उष्णता आहे, गरमी आहे, त्याच्यामुळे ते लवकर कोंब सुटतो. त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं, माती घेताना एकदम बारीक माती नाही घ्यायची. जर अशी ती त्याच्यामध्ये दगड अशी असली पाहिजे, एकदमच चाळून घेऊ नका. त्यानंतर कलशाला हळद कुंकू व्हायचं आहे आणि हा कलश बरोबर आपण मध्ये ठेवायचा आहे चौरंगाच्या. त्यानंतर आपण कुलदेवतेचा सुद्धा फोटो तिथे ठेवलेला आहे. कुलदेवतेला हार आपण घालून घेतलेला आहे. ही जी माती आहे त्या मातीवरती थोडंसं आपण पाणी शिंपडायचं आहे. दिवसातून एकदा थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त पाणी शिंपडायचं नाही. देवीचं इथं चेहरा माझ्याकडे होता, तो मी तिथे लावत आहे. अशा पद्धतीने आपण हा घट आपली स्थापना झालेली आहे. त्याच्यावरती चुनरी आपल्याला ठेवणार आहोत आपण, पण चुनरी कधीही देवीला द्यायचीच आहे आपल्याला. नवरात्रीमध्ये चुनरीला खूप महत्त्व आहे. त्यानंतर आपण कुलदेवतेची आणि पूजा करून घेणार आहोत. हळदी कुंकू अक्षता वाहून घेणार आहोत. मी जिथे घट मांडलेला आहे तिथे दिवसाचं जे ऊन असतं ते ऊन येतं, त्याच्यामुळे तिथे उष्णता मिळणार आहे. जर तुमच्या इथे अशी उष्णताची सोय नसेल तर तुम्ही जो दिवा लावणार आहात तो जरासा हा घटाच्या जवळ लावा, जेणेकरून त्याची उष्णता त्या घटाला मिळेल आणि त्याच्यामुळे काय होतं, धान्य खूप छान प्रकारे वाढलं जातं. आणि एकदा धान्य वाढलं की तो दिवा जरासा लांब करायचा आहे, नाहीतर दिव्याच्या उष्णतेने ते जे धान्य आलेलं आहे ते जळू शकतं. त्यानंतर पूर्ण आपण पूजा करून घेतलेली, अगरबत्ती, धूप, कापूर आपण लावून घेऊन देवीची ही पूजा केलेली आहे. आपण जेव्हा घटस्थापनाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो, ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला पूर्ण पूजा होईपर्यंत, घटस्थापना होईपर्यंत मनातल्या मनात बोलत राहायचं आहे. जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल तर तुम्ही देवीची जी कुलदेवती आहे तिचं नामस्मरणसुद्धा करू शकता. त्यानंतर पहिली जी माळ असते ती नागवेलीच्या पानाची असते, तर ही माळ आपण करून घेतलेली आहे.
जास्त जणांनी घटाला हात लावू नये. प्रत्येक जणांनी पाणी टाकू नये. एकानेच पाणी टाकावे. पाणी जर जास्त टाकलं तर त्याला बुरशी येते आणि समजा बुरशी आलीच तर आपण थोडीशी हळद त्याच्यावरती टाकायची आहे. त्याचबरोबर हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करूनसुद्धा तुम्ही शिंपडू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी मी तुम्हाला एक उपाय सांगितला होता नवरात्रीचा. तो उपाय जर तुम्ही केलेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला या नवरात्रीमध्ये पूजेसाठी ठेवायचं आहे. जर तुम्हाला तो उपाय माहिती नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ जे अगोदरचे नवरात्रीचे ते चेक करा, कारण की तो उपाय सारखा सांगितला जाऊ शकत नाही, नाहीतर तो उपाय काम करत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.